कंट्रोल कॅन फाईल फोल्डर ऍक्टिव्हिटी शिकणार आहेत आपण आज. ठीक आहे, लक्ष द्या. तर फाईल फोल्डर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण काय करणार आहे, आपले जर काही फाईल एक्झिस्ट आहे, फोल्डर एक्झिस्ट आहे, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण चेक करणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये सपोज आपल्याला एखादी फाईल ऑलरेडी त्या लोकेशनला प्रेझेंट आहे की आता ऑटोमेशन मध्ये कसं असतं की आपण एक्झिस्टिंग फाईल आहे तिला रोल ओव्हर करून आजच्या नावाने रिनेम करतो. त्याचं आजचं बिझनेस डेटचं फोल्डर चेक करतो आणि जर फोल्डर असेल तर ठीक आहे, नाही तर मग फोल्डर क्रिएट करतो आपण डे वाईज. कारण आपल्या ज्या मोस्ट ऑफ द ऑटोमेशन प्रोसेस असतात त्या डेली बेसिसवर रन होतात. ठीक आहे, तर तुम्हाला डेली बेसिसवर फोल्डर्स क्रिएट करावे लागतात. डेली बेसिसवर तुम्हाला इव्हन फाईल्स पण चेक करावं लागतात आणि रोल ओव्हर करावं लागतात. म्हणजे कालची एक्झिक्युशनची जी फाईल आहे ती आजची टेम्पलेट असते तुमची, त्याच्यामध्ये आपण सर्टन डेटा काय जे आपली प्रोसेसिंग करून ती आजच्या डेटने फाईल सेव्ह करतो. ठीक आहे, एक्झिस्टिंग डेटा डिलीट करतो, नवीन डेटा त्याच्यामध्ये पुश करतो आणि फायनली फाईल प्रिपेअर झाल्यानंतर बिझनेसला ईमेल सेंड आउट करतो. अशी जनरली एक प्रोसेस असते कुठल्याही ऑटोमेशनला, कारण आपली डे ऑन डे बेसिस असतो दररोज. ठीक आहे, ऑटोमेशन दररोज एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, तर आपल्याला ट्रॅक ठेवायचा असेल तर आपल्याला डे वाईज फोल्डर क्रिएट करावं लागेल. ठीक आहे, आणि तिथं जे पण आउटपुट इनपुट असतील ते सेव्ह करावं लागेल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला फोल्डरच्या ऍक्टिव्हिटीज येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, इव्हन फाईलच्या ऍक्टिव्हिटीज येणं पण गरजेचं आहे की फाईल आहे नाही, नसेल तर बिझनेसला ईमेल करा, मग ते तिथं प्रोव्हाइड करतात, मग ते आपण फाईल वॉटच्या थ्रू उचलतो आणि तिला प्रोसेस करतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला फाईल आहे, फोल्डर आहे, त्याच्यानंतर नवीन फाईल कशी क्रिएट करायची, नवीन फोल्डर कसं क्रिएट करायचं, अजून डे वाईज फोल्डर कसे क्रिएट करायचे, इयर वाईज फोल्डर कसे क्रिएट करायचे, मंथ वाईज फोल्डर कसे क्रिएट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून आपण हे सगळं फोल्डर स्ट्रक्चरच्या आज सगळ्या ऍक्टिव्हिटी शिकू. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या फोल्डरमध्ये किती फाईल आहेत आणि त्याचे फॉर्मॅट स्पेसिफिक तुम्ही कसं फिल्टर करू शकता ते समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी सपोज आपल्याकडे एक फॉर इच ऍक्टिव्हिटी आहे, फॉर इच फाईल इन फोल्डर. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता फॉर इच फाईल इन फोल्डर. ही ऍक्टिव्हिटी काय करते, तुम्हाला त्या फोल्डर मधल्या सगळ्या फाईल देते. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय इथं पॅरामीटर्स तुम्ही चेक करू शकता. याचे प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला काही फिल्टर लावायचं असेल तर तुम्ही फिल्टर लावू शकता. त्याच्यानंतर तुमचं फोल्डरचं काय असेल ते नाव तुम्ही इथं प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जी करंट फाईल येईल ती तुमची प्रत्येक फाईल असेल इटरेट करेल, तो वन बाय वन त्या फोल्डर मधल्या सगळ्या फाईल इटरेट करेल. ठीक आहे, आता ते कसं एक्झिक्युशन होतं ते एकदा पाहू आणि नंतर मग आपण फोल्डर कसं क्रिएट करायचं, फाईल कशी क्रिएट करायची ते शिकू. फाईल क्रिएट नाही करू शकत आपण ऍक्च्युली, आपण तिला रिनेम मूव्ह वगैरे करू शकतो. एक्सेलची करायची असेल तर ती करू शकता तुम्ही, इव्हन TXT पण करू शकता, पण त्याच्यामध्ये काही डेटा नसेल, ब्लँक फाईल क्रिएट होईल. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करू आपण, ह्याच फोल्डरचा पाथ देऊ. UI5च्या आपलं जे करंट फोल्डर आहे प्रोजेक्टचं, डिप्लोमा बॅच,
याचा पाथ देऊ, तुम्ही कुठलाही पाथ देऊ शकता, तो प्रत्येक पाथ मधून तुम्हाला डेटा उचलून फाईल उचलून देईल सगळ्या. ठीक आहे, फॉर इच फाईल इन फोल्डर. ठीक आहे, आता मी इथं कुठलाही फिल्टर लावत नाहीये सध्या. ठीक आहे, आपण वन बाय वन फक्त एक्झिक्युशन पाहू काय होते. इथे एक मेसेज बॉक्स टाकतो आणि याच्यामध्ये करंट फाईल डॉट टू स्ट्रिंग, म्हणजे जी फाईल इथं येईल प्रत्येक फाईल वन बाय वन दिसेल आपल्याला. ठीक आहे, कारण हा फॉर इच आहे, हा सिंगल आयटम ऍट ए टाइम इटरेट करतो पूर्ण फोल्डर मधलं. ठीक आहे, आता इथं मी याला टाइम आउट देतो, म्हणजे आपल्याला अननेसेसरी क्लिक करायची गरज नाही पडणार. इथं एकचा टाइम आउट देतो, म्हणजे तो 1-2 सेकंदानंतर ऑटोमॅटिकली क्लोज होईल. ठीक आहे, आता आपण कुठलंही फिल्टर नाही दिलं, आपण फक्त फोल्डरचा पाथ प्रोव्हाइड केलाय आणि ते डिस्प्ले केले, बस एवढंच केलं, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही केलं. ठीक आहे, आता तुमच्या याच्यामधल्या सगळ्या फाईल्स तुम्हाला इथं वन बाय वन डिस्प्ले होतील. आपले जे आपण प्रोजेक्टच्या फाईल्स बनवल्या डे 16 डे 17, ते वन बाय वन चे पण फाईल्स आहेत, त्या सगळ्या फाईलचे आपल्याला नेम्स हा फॉर इच फाईल इन फोल्डर देऊन टाकेल. ठीक आहे, एक्झिक्युशन संपल कधी, त्याच्यापेक्षा आपण काय करू, मेसेज बॉक्स पेक्षा डायरेक्टली राईट लाईन मध्ये लिहू, म्हणजे सगळेच एकत्र दिसल, त्याच्यात काय मजा नाहीये. ठीक आहे, राईट लाईन मध्ये मी तोच कोड लिहितो. सी, ठीक आहे, याचं लवकर एक्झिक्युशन होईल, वेळ नाही. एक्झिक्युशन झालंय, तुम्ही इथं पाहू शकता, हे सगळ्या फाईलची लिस्ट तुम्हाला इथं मिळून गेली. ठीक आहे, जेवढ्या पण फाईल आहेत तुमच्या, TXT फाईल, झॅमल फाईल, इवन XLSX फाईल, एक्सेल फाईल. ठीक आहे, आता सपोज मला याच्यामध्ये फिल्टर लावायचं आहे फॉर इच मध्ये, मला स्पेसिफिक टाईपच्याच फाईल पाहिजे, ते मी इथं त्याच्यामध्ये लावू शकतो फिल्टर. ठीक आहे, फिल्टर बाय, आता याच्यामध्ये आपल्याला फिल्टर कसं लावायला लागेल, स्टार लावायला लागेल. ठीक आहे, आणि डॉट XLSX, मला जर फक्त एक्सेलच्या फाईल पाहिजे असेल तर डॉट XLSX. ठीक आहे, आता मी एवढं एक्झिक्यूट करतो, आपल्याला त्याने फक्त एक्सेलच्या फाईल द्यायला पाहिजे. ठीक आहे, इथं आउटपुटमध्ये आपण चेक करू शकतो, आपल्याकडे लॅपटॉप, वेंडर लिस्ट आणि व्हेंडर डॉट XLSX या 3च फाईल आहेत एक्सेलच्या. ठीक आहे, तसंच आपण इथं फिल्टर याचं पण लावू शकतो, TXTचं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जो स्पेसिफाईड फॉर्मॅट पाहिजे त्या फॉर्मॅटच्या आपण फाईल इथून पिकअप करू शकतो, ज्या पाहिजे त्या. आउटपुटमध्ये तुम्ही जाऊन इथं चेक करू शकता, आता TXTच्या फाईल डिस्प्ले झाल्या सगळ्या. ठीक आहे, तशाच आपल्या याच्या ज्या UI5च्या फाईल्स आहेत त्या झॅमल टाईपच्या आहेत. ठीक आहे, XAX, एक्झॅक्टली हाच फॉर्मॅट आहे का, XAML डॉट XAML. ठीक आहे.
सगळ्या UI5 ज्या फाईल्स आहेत त्या सगळ्या आपल्याला इथं दिसतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे फिल्टर लावू शकतो इथं. जे आपल्याला फाईल पाहिजे त्याच्यासाठी त्या फोल्डरचा पाथ देऊन ते फिल्टर अप्लाय करू शकतो. ठीक आहे. हे झालं आपल्याला आता फिल्टर चेक करायचे का नाही, म्हणजे फाईल जर चेक करायची असेल एखाद्या फोल्डरमध्ये त्याच्यासाठी. ठीक आहे. आता एखादी फाईल आहे की नाही ते कसं आपण चेक करू शकतो ते पाहू आपण. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय शिकलोय आता, फॉर इच फाईल इन फोल्डर, म्हणजे तुमच्या फोल्डर मधली आपल्याला एखादी म्हणजे कुठल्या टाईपच्या फाईल आहेत किंवा सगळ्या फाईल जर चेक करायच्या असेल तर आपण तो फिल्टर रिमूव्ह करू शकतो. आणि कुठल्याही एका स्पेसिफिक टाईपची फाईल जर पाहिजे असेल तर ते मध्ये जे लिहिलंय हे इथं, तर इथं आपण फोल्डर देऊ शकतो. फोल्डरचं पर्टिक्युलर तुम्हाला फिल्टर जो द्यायचा, आता याच्यामध्ये आपण स्टार झॅमल दिलंय, म्हणजे याच्यामध्ये फक्त UI5च्याच फाईल डिस्प्ले होतील, झॅमल फाईल. जर मी इथं .pdf केलं, स्टार .pdf, तर फक्त पीडीएफ फाईल जर फोल्डरमध्ये असेल तर त्याच दिसतील. .xlsx जर केलं तर XLSX म्हणजे तुमच्या एक्सेलच्या ज्या फाईल असतील त्याच दिसतील. म्हणजे इथं तुम्ही फिल्टर लावू शकता तुम्हाला ज्या फाईल पाहिजे त्या. ठीक आहे. आता आपण फाईल कशी आहे की नाही एखादी पर्टिक्युलर ती चेक करायची असेल तर ते कसं करू शकतो. सपोज आता मी डाउनलोड्स मध्ये गेलो. आता पहिली तर गोष्ट, फाईलचा पाथ कसा कॉपी करायचा. ठीक आहे. तुम्ही शिफ्ट आणि राईट क्लिक करून त्याला कॉपी ॲज अ पाथ करू शकता. शिफ्ट राईट क्लिक. ठीक आहे. कॉपी ॲज अ पाथ केल्यानंतर तो तुम्हाला पूर्ण पाथ मिळून जातो. ठीक आहे. पूर्ण एंटायर पाथ डबल कोट्स मध्ये. आता तो आपल्याला पास करायला लागेल आपल्या फाईल एक्झिस्टच्या ऍक्टिव्हिटीला. फाईल एक्झिस्ट. ठीक आहे. फाईल एक्झिस्ट ऍक्टिव्हिटी आहे, तिला तुम्ही ते लोकेशन पास करू शकता. ठीक आहे. जे आपण शिफ्ट आणि राईट क्लिक करून त्या फाईलचं कॉपी पाथ केलंय ते. ठीक आहे. ते लोकेशन तुम्ही शेअर करून याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. ठीक आहे. बुलियन कुठली फाईल आहे, सपोज हे आता लॅपटॉप 6 फाईल आहे, लॅब फाईल एक्झिस्ट. ठीक आहे. जर ही फाईल अवेलेबल असेल तर तो तुम्हाला ट्रू देईल. फाईल जर अवेलेबल नसेल तर फॉल्स देईल. ठीक आहे. ठीक आहे. ट्रू आलंय कारण तुमची ती फाईल अवेलेबल आहे म्हणून. ठीक आहे. ही फाईल जर अवेलेबल नसेल तर मग तुम्हाला तो फॉल्स देईल. ठीक आहे. आता मी त्या फाईलचं फक्त एक छोटस रिनेम करतो. फॉल्स आलं कारण तुमची ती फाईल आता अवेलेबल नाही. तुम्ही जे एक्झॅक्ट नेम दिलं होतं तिकडं ते लॅपटॉप होते. आता आपण लॅपटॉप वन केलंय, फॉल्स आलं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही फाईल चेक करू शकता फाईल एक्झिस्ट आहे की नाही ती. ठीक आहे. सिमिलरली आपल्याकडे फोल्डर एक्झिस्ट पण ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. ती पण चेक करू शकता.
ठीक आहे. फोल्डर एक्झिस्ट मध्ये तुम्हाला फोल्डरचा पाथ पास करायचा आहे, एखादा फोल्डर आहे की नाही ते. ठीक आहे. आता सपोज मी इथला आता आपण पास करू शकतो. ठीक आहे. डॉक्युमेंट्स मध्ये झूमचा पाथ मी इथं प्रोव्हाइड करतो. काय ठीक आहे. आता याच्यामध्ये पण आपण याचा एक आपल्याला आउटपुट व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. झूम फोल्डर एक्झिस्ट. तुम्ही स्पेसिफिक नाव देऊ शकता. तुम्हाला दुसरं काही द्यायचं असेल तर तुम्ही ते पण देऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एक आउटपुट फोल्डर्स याच्यासाठी मेसेज बॉक्स टाकू. ट्रू आलाय कारण तुमचं हे फोल्डर आहे तिथे. ठीक आहे. हे फोल्डर मी रिनेम केलं तर तिथं फॉल्स येईल. ठीक आहे. फॉल्स आलं. ठीक आहे. फोल्डर नाही आहे आता. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट हे झालं आपलं फक्त चेकिंग झाली आपण. ठीक आहे. आता आपल्याला जर फोल्डर वगैरे क्रिएट करायचं असेल तर ते कसं करू शकतो आपण. ठीक आहे. इथं मी डॉक्युमेंट्स मध्येच अजून एक फोल्डर क्रिएट करतो. ठीक आहे. ऑटोमेशन 2025. ठीक आहे. याच्यामध्येच आपण वेगवेगळे फोल्डर क्रिएट करू आता. ठीक आहे. आता याच्यामध्ये काहीच नाही, ब्लँक टोटल. ठीक आहे. आता फोल्डर कसं क्रिएट करायचं ते शिकू. ठीक आहे. सपोज मला आता इथे एक माझा कंट्रोल के एक str मेन फोल्डर म्हणून मी एक व्हेरिएबल क्रिएट करतो. ठीक आहे. str मेन फोल्डर आणि याच्यामध्ये आपण जो फोल्डर क्रिएट केलाय त्याचा इनिशियल पाथ आपण पास करू, ऑटोमेशन 2025. ठीक आहे. हा माझा बेस फोल्डर आहे. ठीक आहे. आता या बेस फोल्डर मध्ये मला डिप्लोमा बॅच नावाचा एक फोल्डर क्रिएट करायचं. ठीक आहे. डिप्लोमा बॅच नावाचा फोल्डर क्रिएट करायचा आणि त्याच्या आतमध्ये मग तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं तुम्ही डेली डे वाईज फोल्डर क्रिएट करू शकता, मंथली फोल्डर क्रिएट करू शकता, इयरली करू शकता. बरोबर. आता आपण वन बाय वन जाऊ कसं आपण फोल्डर क्रिएट करू. ठीक आहे. आता हे मेन फोल्डर आहे तुमच्याकडे, हा पाथ ऑलरेडी क्रिएटेड आहे. आता याच्या आतमध्ये तुम्हाला डिप्लोमा बॅचचं फोल्डर क्रिएट करायचं, आरपीके डिप्लोमा बॅच. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण अजून एक व्हेरिएबल घेऊ. आता सगळं आपण व्हेरिएबल काय घेतोय तर थोडं डायनॅमिक पाहिजे म्हणून, म्हणजे आपल्याला डायरेक्ट व्हेरिएबलचे नाव तिथे यूज करू शकतो आपण. ठीक आहे. कंट्रोल के बॅच फोल्डर, फक्त बॅचच नाव देतो. ठीक आहे. ठीक आहे. आता बॅच मध्ये मला कुठलं फोल्डर पाहिजे, डिप्लोमा बॅच. बरोबर. पण ते कुठल्या याच्या आतमध्ये पाहिजे, या ऑटोमेशनच्या आतमध्ये. ठीक आहे.
तर याच्या आतमध्ये पाहिजे मग आपल्याकडे हा व्हेरिएबल ऑलरेडी आहे str मेन फोल्डर, बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा हा पाथ सेव्ह आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे आपल्याला पाहिजे कसं फोल्डर स्ट्रक्चर, एक बॅकस्लॅश द्यायला लागेल आपल्याला, कारण त्याच्या आतमध्ये आपल्याला फोल्डर क्रिएट करायचं. ठीक आहे. प्लस तुमचं ज्या फोल्डरचं तुम्हाला नाव क्रिएट करायचं ते नाव इथे तुम्हाला पास करायला लागेल. सपोज डिप्लोमा बॅच. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा स्टेप काय आपली, की आपल्याला ते फोल्डर ऑलरेडी एक्झिस्ट आहे की नाही ते चेक करायचं. कुठलं, str बॅच, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं ते डिप्लोमा वगैरे आपण जे ऍड केलंय ते. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला परत आपण जी आधी यूज केली तीच ऍक्टिव्हिटी यूज करावं लागेल, फोल्डर एक्झिस्ट. ठीक आहे. कुठलं फोल्डर, आता याच्यामध्ये तुमचा एंटायर पाथ आहे त्या व्हेरिएबल मध्ये str बॅच मध्ये, बरोबर. तो आपण इथं पास करू str बॅच आणि इथं चेक करू कंट्रोल की बॅच फोल्डर एक्झिस्ट. बॅच एक्झिस्ट पण चालेल. ठीक आहे. हे फक्त तुम्हाला नंतर अंडरस्टँडिंग झाली पाहिजे की आपण काय चेक केलं. ठीक आहे. जर असेल तर ते ऑलरेडी एक्झिस्ट असं आपण मेसेज देऊ इफ. ठीक आहे. बॅच एक्झिस्ट जर असेल तर एक लॉग मेसेज टाकू किंवा राईट लाईन करू. राईट लाईन डिप्लोमा बॅच फोल्डर ऑलरेडी एक्झिस्ट. जर ऑलरेडी अवेलेबल असेल तर. ठीक आहे. अदरवाइज विल क्रिएट दॅट फोल्डर. परत एक राईट लाईन घेतो मी. क्रिएट फोल्डर ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. सिमिलरली क्रिएट फाइल वन ऍक्टिव्हिटी. डिप्लोमा बॅच फोल्डर क्रिएटेड. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे फोल्डर क्रिएट करायचं त्याचा पाथ द्यायला लागेल. तो पाथ आपण ऑलरेडी सेव्ह केला व्हेरिएबल मध्ये इथं वरती. कुठला, str बॅच. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण फोल्डरचा पाथ आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता इथं काहीच तुमच्या याच्यामध्ये डिप्लोमा फोल्डर नाहीच. ठीक आहे. आता तो चेक केल्यानंतर त्याने काय द्यायला पाहिजे की फोल्डर नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. आणि जर असेल तर एक्झिस्ट. आता आपण एवढं एक्झिक्युशन करू. ठीक आहे. इथं जर आपण गेलो तर डिप्लोमा बॅच नावाचं तुमचं फोल्डर क्रिएट झालं. ठीक आहे. असे तुम्ही प्रोजेक्ट वाईज फोल्डर वगैरे पण क्रिएट करू शकता तुमच्या मेन फोल्डरच्या आतमध्ये. ठीक आहे. प्रोजेक्ट वाईज करू शकता, त्याच्या आतमध्ये तुमच्या डे वाईज पण करू शकता, इयर वाईज पण करू शकता. ठीक आहे. ते कसं करायचं ते आपण शिकू. पण याच्यामध्ये कोणाला इथपर्यंत डाऊट आहे का, फोल्डर वगैरे क्रिएट करायला? आता मी परत हाच जर कोड एक्झिक्यूट केला, आता तुम्ही आउटपुट मध्ये इथं पाहू शकता डिप्लोमा बॅच फोल्डर क्रिएटेड आलंय, कारण हे एक्झिस्ट नव्हतं म्हणून त्याने जाऊन तिथं क्रिएट केलंय. पण आता जर ऑलरेडी फोल्डर आता आपल्याकडे हे फोल्डर अवेलेबल आहे तर त्याने ते चेक करून आपल्याला फोल्डर क्रिएट नाही केलं पाहिजे परत. नाहीतर आपला जो ऑलरेडी एक्झिस्टिंग डेटा आहे तो सगळा रिप्लेस होऊन जाईल, तो ब्लँक होऊन जाईल, त्याच्यामध्ये राहणारच नाही. जर फोल्डरला तुम्ही रिप्लेस केला तर नवीन फोल्डरचा डेटा तिथे यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्या आधी चेक करून घेतो. जर ऑलरेडी असेल तर आपण त्याला रिप्लेस नाही करत बसत. ठीक आहे. आता ऑलरेडी आहे तर तुम्ही इथं पाहू शकता आउटपुट डिप्लोमा बॅच फोल्डर ऑलरेडी एक्झिस्ट. त्या केसमध्ये तो क्रिएट नाही करणार, तो त्याच्या एल्स पार्ट मध्ये जाणारच नाही, इथं जाऊन तो थांबल. जर असेल अवेलेबल तर तेच यूज करल, नसेल तर नवीन क्रिएट करल. ठीक आहे. तिथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे. आता मला इयर वाईज फोल्डर क्रिएट करायचं याच्या आतमध्ये. ऑलरेडी आपण 25 टाकलंय, पण तरी पण जर इयर वाईज करायचं असेल, मंथ वाईज करायचं असेल तर ते मी कसं करू शकतो ते तुम्हाला एकदा दाखवतो.
ठीक आहे. आता ह्या फोल्डरच्या आतमध्ये पाहिजे ना आपल्याला डिप्लोमा बॅचच्या. ठीक आहे. तर आता मला काय द्यावं लागेल मग, नवीन आपला व्हेरिएबल कुठला असेल, ठीक आहे, एसटीआर इयर असेल, कारण मला आता एसटीआर इयरचं फोल्डर क्रिएट करायचं डिप्लोमा बॅचच्या आतमध्ये. ठीक आहे. कंट्रोल के, एसटीआर इयर फोल्डर पण लिहू शकता पुढं. आणि हा तुमचा ऑलरेडीचा पाथ आहे अवेलेबल एसटीआर बॅच, तोच आपण यूज करू, म्हणूनच आपण ते व्हेरिएबल्स इथं क्रिएट करतोय. नाही तर तुम्हाला परत प्रत्येक वेळी पूर्ण पाथ द्यायला लागला असता. आपण आता ते व्हेरिएबल सेटअप केले, तर त्या व्हेरिएबलच्याच आपण व्हॅल्यू सगळीकडे यूज करतोय. ठीक आहे. त्या बॅचच्या आतमध्ये पाहिजे म्हणून आपण इथे एक बॅक स्लॅश देतोय. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला आता डेटचं फंक्शन यूज करायला लागेल. ठीक आहे. डेटचं फंक्शन, कारण आपल्याला करंट इयर घ्यायचं आहे, आपण हार्ड कोडेड व्हॅल्यू नाही देणार तिथं. जर हार्ड कोडेड व्हॅल्यू आपण जर दिली तर तो इव्हन 2026 मध्ये जरी गेला तर 2025च पकडतो तिथं, जर हार्ड कोडेड व्हॅल्यू असेल तर. ठीक आहे. म्हणून आपल्याला डायनॅमिक व्हॅल्यू पास करायची आजची, आजचं जे इयर आहे ते पास करायचं आपल्याला. ते कसं पास करू शकतो आपण, डेट टाइम डॉट नाऊ, ठीक आहे, डॉट टू स्ट्रिंग. त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे पाहिजे इयर पाहिजे म्हणून आपण इयर पास करतो. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय झालंय, तुमचं जे ऑलरेडी डिप्लोमा बॅच फोल्डर होतं त्याच्यामध्ये तो इयर नावाचा फोल्डर आपलं क्रिएट कर. म्हणजे आता सध्या आपण फक्त एक व्हेरिएबल मध्ये सेटअप केला, तर ते चेक करण्यासाठी आपल्याला परत ते फोल्डर एक्झिस्ट यूज करायला लागेल. जर ऑलरेडी असेल तर परत स्किप कर, तुम्ही ऑलरेडीचा फोल्डर यूज करू शकता इथं, फक्त तुमचे व्हेरिएबल चेंज होतील. ठीक आहे. म्हणजे तुमचा व्हेरिएबल तिथं एसटीआर बॅच आहे आता फोल्डर एक्झिस्ट मध्ये ऑलरेडीच्या पाहिल्या, बरोबर. इथं तुमचा एसटीआर इयर जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या बुलियनचं नाव चेंज करून तुम्ही तिथं बॅच एक्झिस्टच्या ऐवजी इयर एक्झिस्ट करू शकता. परत ते चेकिंग आणि क्रिएट फोल्डरला तुमचा हावाला पाथ देऊ शकता. कसं, हावाला कोड मी कॉपी करतो, इथं पेस्ट करतो. ठीक आहे. आता फोल्डर एक्झिस्ट मध्ये इथं आपलं एसटीआर बॅचच्या ऐवजी एसटीआर इयर जाईल, बरोबर, कारण आता आपली इयरची व्हॅल्यू आपल्याला चेक करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पण मी चेंज करून टाकतो, कंट्रोल एक्स, कंट्रोल के, कंट्रोल व्ही, इथं बॅचच्या ऐवजी इयर पास करतो. ठीक आहे. इथं तुमचा तो जो इथं चेक करताय व्हेरिएबल तो इथं पास होईल. ठीक आहे. इथं आपण इयरचं चेक केलं होतं म्हणल्यानंतर आपल्याला इयरचं पास करायला लागेल. ठीक आहे. आता इथं डिप्लोमा बॅचच्या ऐवजी इयर फोल्डर एक्झिस्ट, इयर फोल्डर ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे. इथं तुमचा तो व्हेरिएबल पास होईल एसटीआर इयर. क्रिएट फोल्डरला, आणि इथं इयर फोल्डर क्रिएटेड येईल. ठीक आहे. इयर फोल्डर क्रिएटेड. आता मी एवढं एक्झिक्यूट करतो, त्याने आपलं इयर फोल्डर आपल्याला क्रिएट करून द्यायला पाहिजे तुमच्या ह्या फोल्डर स्ट्रक्चर मध्ये. डिप्लोमा बॅच मध्ये आता ब्लँक आहे सध्या. ठीक आहे. 25चं फोल्डर क्रिएट झालंय. अशाच आपण इयर वाईज पण फोल्डर क्रिएट करू शकतो, मंथली पण फोल्डर क्रिएट करू शकतो, त्याच्या आतमध्ये डे वाईज पण करू शकतो. तर तुमच्या प्रोजेक्टच्या स्ट्रक्चर प्रमाणे ते असं डिफाईन होतं. जे तुमचं मेन फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये तुमचं प्रोजेक्टचं फोल्डर असेल, त्याच्या आतमध्ये तुमचं इयर वाईज फोल्डर असू शकतं. ठीक आहे. डिपेंड अपॉन रिक्वायरमेंट. त्याच्या आतमध्ये काही काही जर तुमच्या डेली प्रोसेस असतील तर तुम्ही त्याचा मंथचा डेटा एका फोल्डरमध्ये सेव्ह करता, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून काय असेल.
ठीक आहे, तिथपर्यंत. आणि त्याच्या आतमध्ये तुमचे डे वाईज फोल्डर असतात. ठीक आहे, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये. तर ते फोल्डर क्रिएट करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने यूज करायला लागतात ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? याच्या आतमध्ये तुम्हाला आता डे वाईज फोल्डर क्रिएट करून घ्यायचे. आधी मंथली फोल्डर क्रिएट करा. ठीक आहे, मंथली म्हणजे आता हा इयर झाला. ठीक आहे, आता आता सध्या काय चालू आहे? जुलै, बरोबर. जुलैचा एक फोल्डर क्रिएट झाला पाहिजे आणि जुलैच्या फोल्डरच्या आतमध्ये तुमचं डे वाईज फोल्डर क्रिएट झालं पाहिजे. डे वाईज म्हणजे आज सपोज जर 3 जुलै आहे तर 3 जुलैचं फोल्डर क्रिएट झालं पाहिजे. 03, 06, 07, 2025. ठीक आहे, तिथपर्यंत एक्झिक्युशन करा. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? परत एकदा एक्सप्लेन करतो वाटल्यास. फाईल एक्झिस्ट, फोल्डर एक्झिस्ट, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चेक करून घ्या आणि त्याच्यामध्ये ते फोल्डर क्रिएट करायचं. ठीक आहे, तुमच्याकडे नसेल ती किंगडा तर इथे येऊन करा. ठीक आहे, इथं टेस्ट फोल्डर ऍक्टिव्हिटीज नावाचं पैकी ठीक आहे. इथं मी तुम्हाला एक फाईल क्रिएट करून ठेवली. काही डाऊट असेल तर विचारा. त्यांना पाहून घेऊ दे एकदा. ठीक आहे, पाहून घेऊ. काय पाहिजे असेल ते पाहून घ्या एकदा. त्याच्यामुळे तुम्ही मग एक्झिक्युशन स्टार्ट करा. हे जास्त नका. फाईल फोल्डरच्या नंतर कशी फाईल झाल्यानंतर त्याच्यानंतर फाईल एक्झिस्ट करणे. फोटो पण पहिल्यापासून काढू. काढलं का रे? आलीस ना?
सिक्वेन्स का घातला सांग मिस करू असं कसं असं राईट लाईनच्या खालचा खालचा हे काय राईट लाईन ते झालं ना पण त्याच्या खालचं फाईल शेअर करता का इथून मेसेज बॉक्स पर्यंत मेसेज बॉक्स व्हेरिएबल क्रिएट करतोय इयर पर्यंत केलं इथून नाही ग बघ असाईन STR इयर तुझं इयर बस बस आज जाणार नाही एकच मिनिट फोटो काढून घेतलं लगेच कोणतं स्कूल करायचं आपण बघून झालं का ते सिमिलर सिक्वेन्स मध्ये सिक्वेन्स घ्यायचा त्याच्यामध्ये अजून एक सिक्वेन्स घ्यायचा तिचं नाही खाली नाही त्याच्यामध्येच फायलिंग डबल फॉर इच फाइल इन फोल्डर ठीक आहे फॉर इच फाइल इन टेबल साठी तो टेबल त्यामध्ये कॉपी पेस्ट करायचं इथं पाच मिनिट फोल्डर स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज पण दिल्यात त्यांनी काही कॉपी कर कंट्रोल सी इथं कंट्रोल ऑटोमेशन पण विचारू शकता काय असायला जर स्क्रिप्टिंग अनेबल नसेल तर चालत नाही ते तुमच्या त्या ऑप्शन ओपन करता जाऊन अनेबल करायला सिलेक्ट फोल्डर करायचं सिलेक्ट फोल्डर नंतर जाऊन काय डबल कोड मध्ये स्टार्ट नंतर डू मध्ये राईट लाईन मध्ये परत फाईल बॉक्स नंतर ह्याच्या खाली
कशाच्या खाली नेमकी ते बघ. तिथं तुला filter pass करायचं. एक फाईल एक्सिट पण हे बघ 3 आले प्लस प्लस कोणचे पुस्तक आहे आता हे सगळं पाहिजे. याला किती आम्ही तर जाऊ ना आपण कसं नॉडल्स बरोबर आहे. राईटला जे एक सोडून आहे दुसऱ्या म्हणजे प्लस सोडून दुसरीला त्याला पहिले दिस त्याला आणि बटन टाकलं त्याच्या आतमधल्या गोष्टी. लोकेशन नाही फोल्डर इकडे 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 कोणतं कोणतं घेतले त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये सगळ्यात फोल्डरची डाउनलोड मध्ये सपोज तुला फक्त व्हिडिओचे हा लॅपटॉप सी ना हा सेव्ह रिझल्ट नाही तिथे हा कंट्रोल हे कंट्रोल केला शिफ्ट डॉट इन फोन झाला किंवा डॉट एक्सएल फोल्डर अंडरस्कोर फोल्डर झूम नाही इधर इधर कर रहे हैं इधर मैसेज बॉक्स इसके नीचे कंट्रोल केला कंट्रोल केची काय गरज आहे मिस्टर जे वरती क्रिएट केला ना तुम्ही तोच रिझल्ट प्रिंट करायचा खाली व्हेरिएबल क्रिएट करायची काय गरज नाही वरचा जो क्रिएट केला पाथ फाईल एक्झिस्ट मध्ये पास करायचा तो तसा पण क्रिएट होणार नाही तू कंट्रोल के करून बघ नाही म्हणा तू ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून सांगितलं कंट्रोल पेपर हे का तर क्रिएशन महत्वाचं आहे कोणाचा बर्थडे आहे का वगैरे हॅपी बर्थडे मॅडम तुम्हाला का असं का दाखवते बरोबर सांगते बघ ओके करते आधी एंटर करा एंटर करा तिथं काय असेल फोल्डर एक्झिस्ट करायचा ना आता हा त्याच्यानंतर फोल्डर एक्झिस्ट एक्झिट तर झूमचं लिंक घ्यायची कुठे झूम त्याच्यानंतर झूमून हा बघ बरं त्याच का हा सरांनी बघ मला रिनेम केलेलं इथं झूमर कुठे यायचं सरांनी आउटपुट दाखवायला बॉक्स म्हणून झूम वन केलं तुमचं लक्ष गेलं का याच्यामध्येच ना
बघ फक्त मिळतं. अगं तिथं नाव दुसरं टाकलेलं म्हणून नंतर हे सांगा कंट्रोल काय नाही ना अंडरस्कोर लेफ्ट फाइल एक्झिस्ट ना नाही झूम फोल्डर एक्झिस्ट ते मग इथं व्हेरिएबल क्रिएट करायचं मग इथं कंट्रोल ते असेल कंट्रोल ते ये क्या हुआ सगळं गेलं सिक्वेन्स मध्ये आहे सिक्वेन्स खाली खाली हा कंट्रोल के करायचं ना कंट्रोल के करून बुलॉन अंडरस्कोर स्कोर झूम फोल्डर एक बस कहा एंटर कर मेसेज बॉक्स मेसेज बॉक्स आता हे आहे ना सेम टाक इतका बुलकवाला हा हो सेकंड हा एंटर कर असं असं याच्या खाली हा ऑप्शनच गणला लॅपटॉप तो ना रे यार बोलून हो सर अरे त्याचं खालीच आहे ना बरोबर बघ एकदा बघ प्लसचं चिन्ह राहिलं त्याला पण बरं प्लस करून बघ बरं किती वाजता खाली घेऊ त्याच्यानंतर आपण हा अय्यो, कुठे गेला डबल क्लिक कर ना असाइन असाइन ना हा कसं काय देते रे खाली डबल क्लिक कर त्याच्यावर हा देख सिक्वेन्स मध्ये नो सांगतो खाली नाही ना मनच नाही बॅलन्स पण येते हे येडायला इथे बघा सर असं बोलते सर याच्या खाली ना असाइन हे करायचं पण ते येतच नाही ऑप्शन खाली प्लस हा कुठं प्लस करायचं याच्या खाली करायचं असं यावर प्लसच्या खाली हा. याच्या खाली
ते फॉरेस्ट तुझं इथे झालं. हे इथं आहे ना प्लस का याच्या खाली घ्यायचं? हे बघ ना इकडं इकडं तू ऑलरेडी ह्या सिक्वेन्सच्या आतमध्ये आहे, बरोबर. हा सिक्वेन्स तू मिनिमाइज केला तर पहिला तुझा मिनिमाइज झाला आणि याच्यानंतर करायचं असेल तर याच्या खाली ट्रॅक करू शकतो. आता ऑलरेडी तू या सिक्वेन्स मध्ये होती इथे, बरोबर. याच्यानंतर एक सिक्वेन्स ओपन होता त्याच्या खाली नव्हतं करू शकत नाही. मग इथे त्यातच करायचं का मग? त्याच्या बाहेर पण करू शकते. पुढं करायचं तिथं करू शकते. त्याच्या खाली येतच नाही. येईल ना खाली का नाही? बरोबर. प्रॉब्लेम काय झालाय हे बघ, इकडं तुझं टेस्ट फोल्डर आहे, बरोबर. त्याच्या खाली घ्यायचा ना तुला, मग येतोय त्याच्या खाली. पण याच्या खाली नाही घेऊ शकत ना, हा तुझा मेन सिक्वेन्स झाला ना. आता सपोज याच्या खाली घ्यायचं असं खाली इथं का? आता आला option. कारण तू मेन मध्ये नव्हतीस ना, तुझ्या आतल्या सिक्वेन्स मध्ये होती, त्याच्या खाली नाही उडू शकत ना परत तू, कारण तुझा सिक्वेन्स एवढाच ओपन आहे स्पेसिफिक. झालंय का? अरे मग बाकीचं वरचं कुठलं आहे? याच्यात आहे. सगळं ते कट-बिट केलं. अरे हे नको का जातंय सारखं? तिथे घ्यायला खाली वळ. मला खालीच वाढता येईल. तिला स्कोअर करता येत नाही ना, वाटतं खाली घ्यायला येत नाही. सांगा तेवढं तुझं. STR कंट्रोल V K B काय कुछ अंडरस्कोर मेन फोल्डर त्याचे ना मेनचं ना मेन फोल्डर इंटर कर. त्यामुळे तर M गेला बरोबर आहे का मेन फोल्डर. यम हे का ना मोठा आणि पी Sorry, that's my mistake. रेस्टियर कोण टाकायचं पप्पा? Oh no. STR मग underscore आहे. हा आणि ते त्याला काय बघ हे दाखवते कंट्रोल के नव्हता घालायचा. बघायचं STR मेन फोल्डर अंडरस्कोर BTR इधर का सांग इधर. हा हा इथे ना कोणती तरी आहे लिंक फोल्डर मध्ये जा ना तू. कैसे फोल्डर आएगा? Listenचा पाहिजे. हे तो फोल्डर कुठे असेल? खा. बदलत नाही डायरेक्ट. हे गायब केलं काय? आपण आपल्या हाताने घ्यायचं का टाईप करून? हे सगळ्यांनी कॉपी पेस्ट केलं. यार हम तो आपसे बहुत होशियार है. त्याच्या का पण बरोबर. हाँ ते खाली पण एरर लगा. इधर तूने कंट्रोल किया ना इसके वजह से एरर. STR अंडरस्कोर मेन फोल्डर
तिथं क्लिक केलं STR. आता तुला याच्या आतमध्ये फाईल क्रिएट करायची बरोबर इथपर्यंत तू तिथं आले ना माझे नाव. ते तिथं लक्षात नाही घ्यायचं तुझं बेस फोल्डर आहे बेस फोल्डर पाहिजे ठीक आहे त्याच्या आतमध्ये तुला फाईल पाहिजे स्लॅश कर कळलं का? Error आला. त्याची काही प्रॉपर्टी बघायची का? बेस फोल्डर 4 मध्ये नाही मी सगळं आता डिसाईड इथून करायचं का कंट्रोल के टाकून मध्ये त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टी चेंज केली मागच्या ह्याच्यात वगैरे हे झालं फाईल चेक करायची बरोबर ही तुझ्या फाईल मध्ये पूर्ण पाहता प्रॉपर्टी त्याच्यामध्ये कंट्रोल के कशाला करायचं मग टेस्ट काढायचं ती फाईल तुला मी टाकतो त्याला नाही येत दाखवता. हे नाही काय चुकीची तर बघा आधी फाईल क्रिएटचा कोडच नाही इथं टाकलं क्रिएट फाईल्स इथे तेच STR नाही क्रिएट करायची ती वाली फाईल बरोबर ती पासेज ठीक आहे तो काय ते ही जो 5चा फोल्डर आहे ती जर फाईल क्रिएट असेल फाईल क्रिएट नसेल तर एक काम करू आता याच्यामध्ये या फोल्डर पिक्चर मध्ये आपण आहे ना हे डिलीट करू परत कॉपी पेस्ट करू ते आपण check करू. मी काय म्हणते काय चुकलं तेच आपल्या काय करू याच्यामध्ये हा सिक्वेन्स इथं वर सिक्वेन्स याच्यामध्ये घ्यायचा होता तुला लक्षात आलं? ह्या जे सिक्वेन्स आहे ना याच्या मध्ये हे होतं असं होतं ते हा बघ. तर तो फाईल क्रिएशनचा कोड तो पाहिजे Sorry. हे सगळं आता दुसरं file. हा वाला सिक्वेन्स आपण केला क्लोज ठीक आहे ते असेल कशाच्या खाली याच्या खाली आणि आपण डायरेक्ट याच्या बाहेर घेतलंय असं केलं पास करताना तू वेगवेगळ्या गोष्टी करायचं असं याचं याला कट करायचं इथं घ्यायचं असं किती डोकं चालतं रे माझं ते आपण व्हेरिएबलचं नाव आहे त्याच्यात आपण स्टोअर करतो फाईल exist घे काही झालंय इथं कंट्रोल पे काय पुढं काय व्हॅल्यू स्टोअर झाली 6000 आलंय ती झाली पहिली गोष्ट बॅचलर तू इकडं काय हा इथं बरोबर आला आता इथं काहीतरी चुकतं सॉरी आपण वेगळंच copy paste केलं काहीतरी हे बी करण्यात तिथं दिसायला लागले तू एसटीआर मेल फोल्डरच्या आत फाईल क्रिएट कर एसटीआर मेल फाईल तरी नाही जाऊ आपण नंतर करू त्याच्यामध्ये जाऊ त्याच्या आतमध्ये फोल्डर चेक करायचं इथं पण हे एवढं द्यायचं म्हणजे त्याचं नाव जाऊ आपण करू बाहेर काही पण नाही. तुझ्या नावाने क्रिएट केलं तरी चालतं ये हमने नहीं किया था आता फंडरेजला तू एसटीआर बॅचचा पाहत येणार अरे सर आता कधीतरी चालतं माझं पण त्याच्या खाली आता याच्या आतमध्ये तुला काय करायचं ते असं जर जे केलंय सेम स्ट्रक्चर तसंच फॉलो करून आतमध्ये फाईल वाढत फाईल पण चेक करू शकतो फाईल पण क्रिएट करू शकतो STR Similar. ठीक आहे कंट्रोल के करून करायचं आपण दुसरं पण काय टाकू शकतो त्याच्यातच टाका
एवढे कष्ट नसते छोटच पण बघायच्या आज कट करणार तर लय मार खातात आपण. त्याचा फायदा काय फोल्डर सुनील सर बोलले की येता येता म्हणून कोणाला सोडू 10 मिनिटं म्हणून जास्त वेळ नाही लागणार. सगळे आहेत अंडरस्कोर जवळचे STR अंडरस्कोर बॅच STR अंडरस्कोर आता ना नवीन काय करायचं आज काय नियोजन बर्थडे पार्टी मागची टपरी राहणार की चहा बोला तिथे तर चांगले डॉक्युमेंट वगैरे जाय तिला घेऊन बरोबर पलीकडे see. म्हणजे इथं नाही सरांना आपण दोघं खाऊ देत फोल्डर एक्झिस्ट हा सॉरी बॅच एक्झिस्ट हा म्हणते अजून अरे खायचं अगोदर इफ घेऊन काय करायचं का तिथं मग सरांनी पद्धत त्यावेळेस घेऊन इफ घे इफ मध्ये काय आहे आपण फोल्डर इफ मध्ये काय होतं काहीतरी कंडिशन असेल त्याचा फोटो काढ मला घरी जाऊन करायला लागेल करते पहिले सर्व कर आता नंतर फोटो काढ आता असं पण लागणार आपल्याला ते सांगित मध्ये काय आहे? कंडिशन मध्ये बोला अंडरस्कोर बॅच एक्झिस्ट कंट्रोल काय नाही बसेल नको बाबा नाही 4 वेळा खोडत बसायला बॅच फोल्डर ऑलरेडी एक्झिस्ट डबल कोट्स मध्ये शिकवतो ना त्यावेळेस 10 तुम्ही त्याच वेळेस तुमच्या इकडे काहीतरी वेगळ्या चर्चा चालू असतात नंतर मग तुम्हाला लक्षात येत नाही काय यूज केलं तिथे इसमें क्या डबल कोट डिप्लोमा बॅच फोल्डर सगळं चुकूनच आहे का मध्ये आहे ना फोल्डर ऑलरेडी एक्झिस्ट हा आता एज मध्ये क्रिएट फाईल फोल्डर त्याच्यामध्ये STR अंडरस्कोर इथं नाही नको थोडं येणार आपण केलं राईटला त्याच्याच खाली त्याच्यामध्ये डबल कोड मध्ये डिप्लोमा बॅच फोल्डर क्रिएट फोल्डर बॅच क्रिएटेड चुकीचं आधी बॅच होता मग फोल्डर होता तू मला का वेळ डिप्लोमा बॅच हे नाही हा आधी बॅच होता मग फोल्डर डिप्लोमा बॅच
फोल्डर बॅच केलं बरोबर जाऊ दे, सोड पुढे तर अजून लय राहिले आमचं. सगळेच सांगा क्रिएट करत बसू, तुम्हाला फक्त ते लॉजिक कळायला पाहिजे. मग तेवढं एक्झिक्यूट केलं तेवढं करायची काय गरज हे नाही. झालं. ए कंडिशन आहे थांब जरा. हे नाही. तीसचे 2 फोटो काढतात की आपण. हे फोटो हा हे झालं. असं पण घ्या हा असं असं याच्या खाली घ्यायचं असतं. त्यामध्ये काय सांग SPR इयर कंट्रोल असेल एक. इथं ते बघ आता लई मोठे दिले. तिथे जाऊन हे सरांनी हाताने टाईप केलंय. कुठलं लाईन आहे इथं अशी प्लस डेट टाइम डेट टाइमच्या पुढे काय मला तर माहिती आहे ना. ते नाही जास्त खाली गेलं. अगं इथे हे झालं. त्याच्यामध्ये बा मी तो म्हणत होते त्याचा पण फोटो काढून दिला. खूपच झालं मी तसं फोटो निघाले फोटो निघाले. बहुत बड़ा और असं झालं ना असं निघालं. अच्छा खाली फोल्डर So as per discussion with the department असं discussion मध्ये झालं की लवकर क्लोज करायला सांगितलं. कारण MSBT 3 महिन्याचा आहे पण अजून त्यांचं काही MSBT क्लिअर आयडिया येत नाही. So मला तुमच्याकडून इनपुट पाहिजे. We are ready to continue for 3 months. आपण ऑलरेडी मला कमिटमेंट दिली ट्रेडला. तर व्हॉट इज युअर कमेंट? तुम्हाला लवकर क्लोज करायला आवडेल का यू वॉन्ट कंटिन्यू? लगेच 11 सप्टेंबरला एकदम. आम्हाला तुमच्याकडून निगेटिव्ह कमेंट नाही पाहिजे. प्रत्येक 3 महिन्याचं तर बोनस नाही का अवॉइड केलं असं नाही पाहिजे. ऑनलाईनचे मुलं आहेत का? आहे का? इलेक्ट्रॉनिक नाही केलं त्यांना पण विचार. काय कसं आहे? आम्हाला कॉलेजची काही घेणं देणं नाहीये किंवा MSBTची काही घेणं नाही. आमच्या कमिटमेंट आम्हाला घेणं. त्यामुळे तुम्हाला 3 मंथचा प्लॅन दिला होता. जर तो 3 मंथचा प्लॅन देऊन जर आपण 2 मंथ्स मध्ये जर ते क्लोज करू, ऑब्व्हियसली आपण टायमिंग वाढवूया. उद्यापासून टाइम ते आपण कन्वर्ट करूया, चेंज करूया. जे आतापर्यंत आपण 1 तास आणि 15 मिनिट करतो ते 1.5 तास करूया, पुन्हा 2 तास करूया. पण आपण ते जुलैपर्यंत क्लोज करायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फक्त परत असं व्हायला नको तुम्ही परत दुसऱ्या कोणाला तरी सांगणार ठरलं होतं काय का
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज आवाज येतोय येतोय का माझा? हा. सो केलं बंद. हा ते बंद.